हॅलो 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 फ्रेंड्स, 10वी आहे आणि बोर्डात ॲप्रिसिएशन येणार नाही असं होऊच शकत नाही. आणि त्यातही पहिल्या 2 युनिटमधले सगळे ॲप्रिसिएशन खूपच महत्त्वाचे आहेत. याचा पॉईंट टू पॉईंट अभ्यास तुम्ही केला पाहिजे, कारण 10वीचे पर्सेंटेज तुमचं पुढचं भविष्य ठरवतात. ठीक आहे, तर लगेच याचं आपण ॲप्रिसिएशन पाहू अगदी सोप्या भाषेत. पहा काय आहे आपलं हेडिंग, बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोयम आहे. मग क्वेश्चन लिहिताना तिथं टाका की तुम्ही ॲप्रिसिएशन लिहत आहात. ठीक आहे, आणि किती मार्क्सला येते तर पूर्ण 5 मार्क्सला. म्हणजे जे मोठे क्वेश्चन आहेत त्यातला हा एक आहे. ठीक आहे, तर पहा पहिले टाका तुम्ही टायटल, मग बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल, एखादा पॉईंट, त्याच्या खाली अंडरलाईन, 2 डॉट आणि पहिले लेटर याचेसुद्धा कॅपिटल. याला म्हणतात प्रेझेंटेशन. लिहितात सर्वच स्टुडंट, पण मार्क्स कोणाला भेटतात, ज्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित आहे त्याला. पहिला पॉईंट झाल्यानंतर एक ओळ सोडा, त्याच्या दुसऱ्या ओळीवर लिहा पोएट. पोएट म्हणजे कवी. मग कोण होते, कवितेच्या एकदम लास्टला दिलेले असतात ते आहेत सुनील शर्मा. त्यानंतर परत एक ओळ सोडून रायमिंग स्कीम, तर यमक जुळणारे शब्द 4 ओळी पकडायच्या, त्याचे शेवटचे अक्षर जुळतात का, तर या कवितेत जुळले का, तर नाही. मग काय लिहिणार, इट इज अ फ्री वर्स पोयम. ठीक आहे, ही फ्री वर्स पोयम आहे. नो रायमिंग स्कीम इज यूज, कोणती रायमिंग स्कीम यात वापरलेली नाही. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन आणि सिमिले. लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहिलं आपण, तेव्हा काय की एक ओळ आहे, त्यातले जे शब्द असतील त्यांचे पहिले लेटर कॅपिटल आहे, जसं की यम यम. ठीक आहे, मीन मून, यम यमने सुरू झाला तर तुम्ही काय म्हणसाल, तो अलिट्रेशन आहे. यावर आपण स्पेशल एक चॅप्टर बघू आणि त्यात सर्वच्या सर्व फिगर ऑफ स्पीच घेऊ. त्यानंतर आहे सिमिले. सिमिले म्हणजे काय, जर एखाद्या ओळीत ॲज, लाईक आणि सो या 3 पैकी एकही जर शब्द असला तर तिथं सिमिले ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. ठीक आहे, तर ह्या 2 फिगर ऑफ स्पीच होत्या असं लिहा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि कन्फ्युजिंग, प्रत्येकाला इथं प्रॉब्लेम येतो की सर थीम कशी लिहायची. इथं तर आम्ही लिहू, सर्व आम्हाला येते, पण थीमच येत नाही. तर बघा, थीम म्हणजे काय, तर कवितेत काय दिलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं असतं. बाहेरून काहीच नका आणू, तिथंच त्या कवितेत काय आहे ते. काय होतं मग पहिली ओळ लिहा की सुनील शर्मा. ठीक आहे, कोण, सुनील शर्मा रोड द पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाईट, म्हणजे यांनी ही कविता लिहिली. पहिली ओळ कॉमन. त्यानंतर पहा, इट इज अन इमॅजिनरी पोयम, काल्पनिक अशी कविता होती. लहान मुलगा आहे, चंद्राला चंद्राच्या बिया मागत आहे की तुझ्या बिया मला रस्त्यावर पेरायच्या आहेत, होईल का हे, नाही. मग इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक आहे. In this, a child is asking to moon for moonlight seeds. As his father walks far away in the city, he goes early in the morning. तर पहा, लहान मुलाचे वडील आहेत, सकाळी शहरात दूरवर कामाला जातात, मग सकाळी लवकर उठून जात असतील. हा लहान मुलगा झोपलेलाच असतो. उशिरा येतील तिकडून तेव्हासुद्धा हा लहान मुलगा झोपलेलाच आहे. मग याला वडील दिसतील का, तर नाही. तर का दिसत नाही, तर तो रस्ता जो आहे तो खूप अंधारलेला आहे, तिथं साप आहेत, तिथं बिंचू आहे, मग सांभाळून यावं लागतं. मग तिथं जर लाईट असता तर काय झालं असतं, वडील लवकर घरी येऊ शकले असते, याला त्यांच्यासोबत वेळ मिळाला असता गप्पा गोष्टींसाठी. तर तो वेळ मिळायला पाहिजे म्हणून त्या रस्त्यावर काय करायचं आहे, तर काहीतरी चंद्राच्या बिया लावायच्या आहे असं त्या लहान मुलाला वाटत आहे. इथपर्यंत प्रत्येकानं लिहून घ्या. एखादी वही बनवा इंग्लिशसाठी. आपल्या चॅनलवर 10वीचे 9वीचे सर्वच व्हिडिओ आहेत. टोटल 12वीपर्यंत आपण घेतो, त्यामुळे व्यवस्थित एक वही करा आणि त्यात जे व्हिडिओ झालेत त्यांचे जे लिहायचं आहे ते लिहून घ्या. ठीक आहे, यानंतर आपण पाहू, नोट्स बनवा तुमच्या. तर पुढे पहा, त्याचे वडील लवकर घरून जातात, हा झोपलेलाच असतो. अँड कम्स लेट इन द नाईट, आणि रात्री उशिरा घरी येतात. मग भेट होईल का दोघांची, तर बिलकुल नाही. द चाइल्ड वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ हिज फादर, तर त्या लहान मुलाला त्यांच्या वडिलांसोबत टाईमसुद्धा स्पेंड करायचा आहे. बाय लिसनिंग फेरी टेल्स, तर परिकथा त्याला सुद्धा ऐकायच्या आहेत. सो ही आस्क टू मून फॉर सीड्स टू सो इट ऑन द साइड्स ऑफ द पाथ, त्यामुळेच त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजेत, ज्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला तो त्या लावू शकेल.
आणि उजेड झाल्यामुळे त्याचे वडील लवकर जाऊ शकतील आणि लवकर येऊसुद्धा शकतील. मग याला काय मिळेल? त्याच्या वडिलांसोबत वेळ. ठीक आहे. तर एवढा सारा भावार्थ कवितेत होता. जास्त काही सोपी अशी कविता आहे. तर पुढे पहा, एक ओळ सोडून तुम्हाला लिहायचं आहे मेसेज. म्हणजे काय? तर कवितेतून काय संदेश मिळाला. हे 2 पॉईंट्स तुम्हाला एक्स्ट्राचे लिहिले तरच पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. खूप जण फक्त थीमपर्यंत थांबतात, हे लिहत नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हे लिहिले त्यांचे मार्क्स वाढलेले आहेत. ठीक आहे. तर मेसेज म्हणजे संदेश काय मिळाला? दिस पोएम टीचेस अस मेनी थिंग्स. ही कविता आपल्याला खूप काही गोष्टी शिकवते. वी कॅन लर्न मेनी थिंग्स फ्रॉम दिस पोएम. आपण सुद्धा खूप काही या कवितेतून शिकू शकतो. हे प्रत्येक कवितेला लागू होते, म्हणजे एकदाच पाठ केलं तरी चालते. नंतर पहा, ओपिनियन म्हणजे मत. दिस इज द बेस्ट पोएम आय एव्हर रीड. ही सगळ्यात चांगली कविता आहे आजपर्यंत लिहिलेली. तुमच्या 9वीच्या 10वीच्या पुस्तकांमध्ये आतापर्यंत कोणती अशी कविता आहे का जी खराब आहे, वाईट आहे किंवा तिचा जीवनात काहीच काम नाही? तर काही ना काही काम आहे. त्यामुळे ती बेस्ट आहे. ठीक आहे. बेस्ट आहे म्हणूनच ती पुस्तकात सुद्धा आली. एव्हरीवन मस्ट रीड दिस पोएम. प्रत्येकानं ही कविता वाचायला पाहिजे. हे दोघीही प्रत्येक कवितेला सूट होतात. त्यामुळे सगळ्या कवितांसाठी एकच ओपिनियन मेसेज वापरा, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. तर ही कविता होती. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करतच नाहीत. ठीक आहे. सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा मोटिवेशन भेटते बाकी व्हिडिओ तयार करण्यासाठी. आणि लाईकसुद्धा करा. लगेच भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड सी यू सून.